आणि पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 27 निरपराध पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। देशभरातनं दहशतवादाच्या समूळ नायनाटाची मागणी आता जोर धरतेय। पाहूया देशवासियांच्या भावना कशा तीव्र आहेत। कुठे सुरक्षित आपला देश आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला? प्रत्येक वेळी सामान्य जनतेला वेठीस करण्यात येतं। सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनवर आहे तर सुरक्षित आहे। सामान्य माणूस केबिन भरडला जातो। हा उद्रेक आहे देशातील सर्वसामान्यांचा। हा संताप आहे निष्पापांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधातला। पहलगाममध्ये लष्कर तोयबाच्या TRF दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या। या भ्याड हल्ल्यात देशभरातील 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे। आता या क्रूर हत्याकांडानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची मागणी केली जाते। सरकारने विचार करायला पाहिजे आणि यांना कडक शासन केलं पाहिजे। आणि आमचं तर असं मत आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक केली होती, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे। जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात यावं अशी मागणी या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। शिक्षा एवढी झालीच पाहिजे आणि आमच्या घरातला करता माणूस गेले। इंजुअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा। आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का, हा प्रश्न नक्कीच समोर येतो। पहलगाम हल्ल्याचा देशभरात निषेध केला जातोय। जम्मू काश्मीरपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत दहशतवादाविरोधात संताप व्यक्त केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दहशतवादावरती प्रहार करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे तर पाक पुरस्कृत दहशतवादावरती कधी आणि कसा प्रहार केला जातो याकडे 27 मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।